स्वर्गाची किल्ली. विजयनगरच्या गजबजलेल्या बाजारपेठेत एका नवीन ऋषींच्या आगमनाची चर्चा वाऱ्यासारखी पसरली होती. लोकांचा असा विश्वास होता की सिद्धेश्वर नावाच्या या ऋषींकडे चमत्कारिक शक्ती आहे आणि ते कोणाचीही इच्छा पूर्ण करू शकतात. लोक दररोज त्यांच्यासाठी स्वादिष्ट फळे आणि मिठाई घेऊन मंदिराकडे जात असत. राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारातील चतुर मंत्री तेनाली रमन यांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. केवळ मंत्र जपून आणि लोकांकडून भेटवस्तू घेऊन कोणी देव होऊ शकत नाही असे विचार करत त्यांनी स्वतः सत्य शोधण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी तेनाली रमन साध्या वेशात मंदिराच्या आवारात पोहोचले. तिथे त्यांनी पाहिले की लोकांची मोठी रांग लागली आहे. ऋषी सिद्धेश्वर डोळे मिटून गंभीर मुद्रेत बसले होते आणि लोक त्यांच्या पाया पडत होते. तेनाली हळूहळू ऋषींच्या अगदी जवळ गेले आणि एका शिष्याप्रमाणे जमिनीवर बसले. ऋषींच्या अंगावर भगवे वस्त्र होते आणि त्यांची लांब पांढरी दाढी त्यांच्या छातीपर्यंत रुळत होती. तेनालीने त्यांचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली. ऋषी मोठ्या आवाजात काही मंत्र म्हणत होते, पण तेनालीने जेव्हा ते मंत्र लक्षपूर्वक ऐकले तेव्हा त्यांना धक्काच बसला. ऋषी कोणताही पवित्र श्लोक न म्हणता फक्त एकच अर्थहीन ओळ वारंवार पुटपुटत होते. तेनालीला खात्री पटली की हे ऋषी खरे नसून एक भोंदू आहेत. अचानक सर्वांना चकित करत तेनाली रमन पुढे सरसावले. त्यांनी पटकन आपला हात पुढे केला आणि ऋषींच्या लांब दाढीचा एक केस जोरात उपटला. ऋषी वेदनेने ओरडले आणि त्यांनी आपले डोळे उघडले. आजूबाजूचे लोक रागावले आणि तेनालीला ओरडू लागले, पण तेनालीने तो केस हवेत उंचावला आणि ओरडून सांगितले, मित्रांनो, थांबा. मला आजपर्यंतची सर्वात मौल्यवान वस्तू मिळाली आहे. ही तर स्वर्गाची किल्ली आहे. लोक गोंधळले. तेनाली पुढे म्हणाले, हे ऋषी इतके महान आणि शक्तिशाली आहेत की त्यांच्या दाढीचा जो कोणी एक केस आपल्याकडे ठेवेल त्याला मृत्यूनंतर थेट स्वर्गात प्रवेश मिळेल. मग कशाला हवेत मंत्र आणि पूजा? हे ऐकताच जमावात एकच धावपळ उडाली. प्रत्येक जण स्वर्गाची किल्ली मिळवण्यासाठी ऋषींच्या दाढीकडे धावला. ऋषी सिद्धेश्वर प्रचंड घाबरले. आपली दाढी वाचवण्यासाठी ते तिथून जीवाच्या आकांताने पळू लागले. ऋषी तिथून पळून गेले आणि पुन्हा कधीही विजयनगरमध्ये दिसले नाहीत. लोकांनी तेनालीचे आभार मानले. तेनालीने सर्वांना समजावले की खऱ्या यशासाठी कष्टाची गरज असते, कोणत्याही चमत्काराची नाही. बोध: यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. जे तुम्ही नाही आहात ते होण्याचा ढोंग कधीही करू नका.